दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनामध्ये उमर खालिद हे नाव चर्चेत आहे। त्याच्या समर्थनात त्याला जेलमधून बाहेर काढा याचे पोस्टर दिसत आहेत। पण हा उमर खालिद नेमका कोण आहे, तो जेलमध्ये का आहे हे तुम्हाला माहिती आहे का? 2016 ला JNU मध्ये एक कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमात घोषणा काय होत्या तर भारत तेरे तुकडे होंगे। आता या उमरने हे नाकारलं की या घोषणा त्याने दिल्या, पण तो या कार्यक्रमाचा प्रमुख चेहरा म्हणून तिथे उपस्थित होता। दोन 2001 ला आपल्या संसदेवर हल्ला झाला होता। त्या हल्ल्याच्या कटामध्ये सामील असणाऱ्या अफजल गुरुच्या फाशीचा या उमर खालिदने विरोध केला होता। त्याचं स्टेटमेंट होतं की अफजल गुरु बद्दल मला सहानुभूती वाटते। Umar Khalid has admitted that he's always been an Afzal Guru sympathizer. संसदेच्या त्या हल्ल्यामध्ये आपले 9 सुरक्षा रक्षक शहीद झाले होते, तरी देखील त्या आतंकवाद्याच्या फाशीचा विरोध या उमर खालिदने केला। आणि आता काय होतंय तर दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनामध्ये या उमर खालिदचा सपोर्ट केला जातोय। या सीजेपीचा प्रवक्ता सौरभ हा या उमर खालिदचा सपोर्टर, त्याच्यासोबतचे फोटो, त्याच्यासोबतची ह्याची सहानुभूती त्याने पोस्ट मार्फत प्रसिद्ध केली आहे। तरी देखील या आंदोलनाचा हा सौरभ नेता। मतभेद असू शकतात, सरकारवर टीका असू शकते, आंदोलनाचा घटनात्मक अधिकार आपल्या सर्वांना आहे, पण भारताच्या अखंडतेशी संबंधित गंभीर वादात असलेल्या व्यक्तींना हिरो बनवणं हे कितपत योग्य आहे? आपल्या सर्वांसाठी भारत हा सर्वात पहिले पाहिजे आणि बाकीचं सगळं नंतर। या उमर खालिद बद्दल आणि या सौरभ बद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये मला नक्की सांगा।